श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 32. नवनाथांचे वर्णन. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांना स्पर्श करून श्री शंकर भट्टाने प्रश्न केला. महाप्रभू, नवनाथ या पंथाने नावाने प्रसिद्ध झालेले सिद्धयोगी सर्व दत्तप्रभूंचे अंशावतार आहेत असे मी ऐकले होते. त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आम्हाला सांगावी अशी श्रीचरणी नम्र प्रार्थना. श्री नवनाथांचे नाव ऐकताच श्रीपाद प्रभूंच्या दोन्ही नेत्रातून अमृतवृष्टीचा प्रवाह बहिर्मुख होऊन सृष्टीवर पडत असल्यासारखा वाटले. त्यांच्या दृष्टीतून प्रेम चैतन्य ओसंडून वाहत होते. ते अत्यंत आनंदाने म्हणाले, श्रोत्यांनो, मच्छिंद्र, गोरक्ष, जालंधर, घैनी, अडबंग, चौरंगी, भर्तरी, चरपटट आणि नागनाथ हे नवनाथ आहेत. यांच्या स्मरणमात्राने शुभफल सिद्ध होते. श्री दत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्या भक्तांवर अपार असते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, चक्रवर्ती ऋषभ महाराजांना 100 पुत्र होते. त्यातील नारायणांच्याने जन्मलेल्या 9 जणांना नवनारायण असे म्हणतात. यांची नावे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविरहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभजन अशी होती. हे सगळेच अवधूत स्थितीमध्ये असलेले सिद्धपुरुष होते. माझ्या आज्ञेप्रमाणे या नवनारायणी धर्मसंस्थापनार्थ नवनाथ या नामाने पृथ्वीवर पुन्हा एकदा अवतार धारण केला. प्रथम पुत्र कवी हा मच्छिंद्रनाथ या नावाने जन्मला. अंतरिक्षयाने जालेंद्र या नावाने जन्म घेतला. यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कानिफा या नावाने जन्मला. पिपलायन चरपनाट नावाने अवतरित झाला. आविर्होत्र हा नागेशनाथ या नामरूपाने अवतरित झाला. द्रुमिल्याने भर्तरीनाथ या नावाने जन्म घेतला. चमस हा रेवणनाथ या रूपात अवतरित झाला आणि करभजन गैनीनाथ या नावाने जन्मला. या नवनाथांच्या जन्माच्या घटना सुद्धा मोठ्या अद्भुत आणि आश्चर्यकारक आहेत. याबद्दल सांगताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रोत्यांनी उपरिचूर नावाच्या एका वसूस उर्वशीला पाहिले आणि ते तिच्या रूप सौंदर्यावर अत्यंत मोहित झाले. त्यावेळी त्यांचे वीर्य द्रवित होऊन यमुनेच्या पाण्यात पडले आणि ते मासुळीने गिळले. त्या मत्स्यापासून मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. कामदेव मन्मथाला भगवान शंकराने क्रोधित करून आपल्या ललाटाग्नीने जाळून भस्म केले होते. त्या भस्मामध्ये मन्मथाचा आत्मा होता. बृहदत्ताने ज्यावेळी यज्ञ केला त्यावेळी त्या यज्ञकुंडातून जालंधरनाथाचा आविर्भाव झाला. नर्मदा नदीमध्ये पडलेल्या ब्रह्मवीर्यापासून रेवणसिद्धाचा जन्म झाला. एकदा ब्रह्मवीर्य एका नागाच्या शिरावर पडले. ते नागिनीने खाऊन टाकले. या योगाने ती नागिन गर्भवती झाली. त्यावेळी जन्मेजय राजा सर्व नागसर्पांना स्पष्ट करण्यासाठी सर्पयज्ञ करत होता. ब्राह्मणाच्या मंत्रोच्चाराबद्दल शेकडो नाग यज्ञकुंडात येऊन पडू लागले. त्यावेळी नागिनीने आपल्या अंड्यास एका मोठ्या वडाच्या झाडाच्या बिळात सुरक्षित ठेवून ती नागिन निघून गेली. यथासमयी या अंडजलातून वटसिद्ध नागनाथ यांचा जन्म झाला. मच्छिंद्रनाथ धर्मप्रसारासाठी संचार करत असताना एके गावी त्यांचा मुक्काम होता. तेथील लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. त्यात एक अपत्यरहित स्त्रीने मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली. नाथांनी भस्म मंत्रून दिले, परंतु ते स्त्रीने ते दिव्य भस्म अविश्वासाने उकिरड्यावर फेकून दिले. त्या भस्मांच्या अमोघ या शक्ती संपन्नतेने त्यामधून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पार्वतीच्या विवाहासमयी पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव तिचे अप्रतिम लावण्य पाहून तिच्यावर मोहित झाले आणि त्यांचा वीर्यस्राव झाला. या कृत्याची त्यांना लाज वाटली आणि ते वीर्य आपल्या मांडीवर पुसून टाकले. त्याच क्षणी त्या वीर्यांचे 60,000 भाग झाले आणि त्यातून वालकिल्य नावाचे 60,000 ऋषी जन्मास आले. त्यातून थोडा भाग उरला होता. तो कचरा समजून भगीरथी नदीत टाकून दिला. तो कचरा नदीतील गाळात अडकून तेथेच राहिला. त्यामध्ये पिपलायाने संचार केला आणि चरपटीनाथांचा जन्म झाला. कौलिक मुनींनी त्यांच्या पर्णकुटीतून बाहेर येताना आपले भिक्षापात्र पर्णकुटीच्या बाहेर ठेवले. त्यावेळी सूर्याचे तेज त्या पात्रात पडले आणि ते महर्षींना कळले आणि ते पात्र त्यांनी तिथेच सांभाळून ठेवले. त्या पात्रातून एका नवनाथांचा जन्म झाला. त्यांचे नाव भर्तरीनाथ असे पडले. हिमालयातील पर्वतावरील एका घनदाट अरण्यात एक हत्तीण झोपली होती. एकदा ब्रह्मदेव सरस्वतीवर मोहित झाले आणि त्यांचे वीर्य त्या निजलेल्या हत्तीणीच्या कानात पडले. त्या कानातून प्रबुद्धला जीवन प्राप्त होऊन त्याने जन्म घेतला. कानातून जन्म घेतल्याने त्या नाथांचे नाव कर्ण कानिफा असे पडले. गोरक्षाने एकदा संजीवनी मंत्राचा जप करता नसताना मातीमध्ये एक मनुष्याकार आकृती काढली.
आणि त्या आकृतीतून करभजन या संजीवनी मंत्राच्या साहाय्याने जीवन प्राप्त झाले आणि त्याने गैनीनाथ या नावाने अवतार धारण केला. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार या 9 नारांनी आपले स्थूल शरीर मंदिराचल पर्वतावर समाधी अवस्थेत सांभाळून ठेवले होते आणि अंशावताराने नवनाथ या नामरूपाने पृथ्वीवर जन्म घेतला. धर्मसूत्रांना अनुसरून अंशावताराने स्वेच्छा दिली जाते. संकल्प मात्र मूल तत्वातून येतात. त्यांचे योग्य प्रकारे नियंत्रण करणे हे अंशावताराचे कार्य असते. हे मूलतत्वाकडून अनुमती घेऊन जीवांचे कल्याण करतात. या अवतारात राग, लोभ, मद, मत्सर असे मानवी दुर्गुण नसतात. यामुळे मूलतत्वाची कार्य समर्थता अंशावतारात सुद्धा आढळते. या कारणाने अंशावतार आणि पूर्णावतार यात काही फरक नसतो. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. रमणी आणि नरसिंह रायडू यांचा विवाह श्रीपाद प्रभूंनी करवला. श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार शंकर भट्ट आणि धर्मगुप्त दोघेही कुरगड्डीहून पिठकापुरम जाण्यास निघाले. कृष्णा नदी ओलांडून ते पंचदेव पहाड गावी आले. तेथे त्यांनी अल्पोपहार करून पुढील प्रवास प्रारंभ केला. एका ज्वारीच्या शेतातील पायवाटेने जात असताना त्यांच्या शेताच्या मालकाने त्यांना बोलावून त्यांचे स्वागत केले आणि खाण्यास मधुर फळे दिली. त्यांचे नाव नरसिंह रायडू असे होते. त्याने त्या दोघांना आग्रहाने एक दिवस त्यांच्या शेतातील घरात ठेवून घेतले आणि त्याने आपला विवाह त्यांच्या मामाची कन्या रमणी बरोबर श्रीपाद प्रभूंनी कसा लावून दिला याचा वृत्तांत सांगितला. तो लहान असताना त्यांचे मातापिता स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे तो आपल्या मामाकडेच शिक्षणासाठी राहिला होता. त्यांचे मामा चांगले होते, परंतु मामी मात्र तापट स्वभावाची होती. त्याचे घरचे सर्व काम त्या करून शेतातील कामेसुद्धा त्यांना करावे लागे. इतके काम केल्यानंतर सुद्धा त्यांची मामी त्यांना खाण्यास शिळे पाके देत असे. मामाची एक कन्या होती, तिचे नाव रमणी असे होते. ती कधी कधी मामीच्या नकळत त्यांना चांगले चांगले पदार्थ नरसिंहला आणून देत असत. रमणी दिसायला सुंदर होती, त्यामुळे त्यांच्या कुलातील अनेक युवक तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक होते. परंतु रमणीला मात्र नरसिंहच आवडत होता. एकदा त्यांच्या गावात एक ढोंगी साधू आला. त्याला भूत भविष्याचे उत्तम ज्ञान असल्याचा त्यांच्या गावात खूप प्रचार करण्यात आला होता. त्या ढोंगी साधूने नरसिंहाच्या मामीवर जणू मोहिनीच घातली होती. त्याने घरी येऊन मामीस सांगितले की त्यांच्या घरात काली पूजा केल्यास घरातील एका ठिकाणी अपार धन संचय मिळेल. या कथनावर भुलून मामीने त्या साधूस काली पूजा करण्यास सांगितले. त्याने रमणी अत्यंत भक्तिभावाने पूजा करत असलेली श्रीकृष्णाची मूर्ती फेकून देण्यास सांगितली. मामीने तसेच केले. बिचारी रमणी तळमळत राहिली. त्या ढोंगी साधूने पूजेस सुरुवात केली आणि कोंबड्यांचा बळी दिला. त्या रक्ताने देवघर भगवेनासे झाले होते. त्याने घरात माणसाची कवटी आणि स्मशान सामुग्रीसुद्धा आणून ठेवली होती. त्या साधूस वशीकरण विद्या अवगत होती. त्या विद्येच्या सहाय्याने रमणीचे शील हरण करण्याचा त्याचा दृष्ट हेतू होता. त्याने तसा प्रयत्नसुद्धा केला, परंतु रमणीने तो जवळ येताच त्याच्या डोक्यावर एक वजनदार वस्तूने प्रहार केला आणि आपले रक्षण केले. दुसरे दिवशी सकाळी एक गरीब ब्राह्मण त्यांच्या घरी भिक्षेसाठी आला. त्यांचे मुखारविंद अत्यंत शांत आणि तेजपुंज होते. त्याला भिक्षा देण्यास घरात काहीही नाही असे मामीने बाहेर येऊन सांगितले. तितक्यात तो ढोंगी साधू स्मशानातून मनुष्याचे कपाल घेऊन आला. त्याचवेळी त्यांना घरात एक दिव्य प्रकाश दिसला आणि भिक्षेस आलेला तो ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशाने ढोंगी साधूंच्या अंगाची भयंकर आग होऊ लागली. त्या प्रकाशातील किरण रमणीवर पडताच ती पूर्वीसारखी स्वस्थ झाली. नरसिंहाचे पूर्वीचे दुर्बलत्व जाऊन त्यास अत्यंत बलवान झाल्याची अनुभूती आली. त्या ढोंगी साधूच्या तोंडातून सारख्या रक्तधारा वाहू लागल्या आणि त्याच्यातील सर्व शक्तींचा नाश झाल्याने तो पळून गेला. त्या तेजोमय प्रकाशाचे एका मानवात रूपांतर झाले. ते आर्तत्राणपरायण समस्त देवी देवता स्वरूप दिव्य भव्य तेजोमय स्वरूपाचे श्रीपाद प्रभू होते. ते म्हणाले, कालीमाता मानवातील कामक्रोधादी राक्षसांचा नाश करते. ती कोंबड्या, बकऱ्या आदी प्राण्यांचे बळी कधीच मागत नाही. यानंतर घराची शुद्धी करण्यात आली. नरसिंह रायडू म्हणाले, अहो शंकरभट्ट, श्रीपाद प्रभूंनी माझा आणि रमणीचा विवाह स्वहस्ते केला. त्यावेळी रमणी 12 वर्षाची होती. त्यांनी आम्हाला अक्षता दिल्या होत्या आणि सांगितले होते की शंकरभट्ट आणि धर्मगुप्त नावाचे 2 भक्त येतील, त्यांना थोड्या अक्षता दे. आणि आदेशाप्रमाणे शंकरभट्ट आणि धर्मगुप्त या दोघांनी त्या परमपावन अक्षता श्री नरसिंह रायडेकडून घेतल्या आणि त्यांचा निरोप घेऊन पुढचा प्रवास प्रारंभ केला.
शंकर भट्ट आणि धर्मगुप्त दोघे कधी बैलगाडीने तर कधी घोडागाडीने तर कधी पायी असा प्रवास करत चालले होते. मार्गात त्यांचे श्रीपाद प्रभूंच्या भक्त मंडळीकडून येणारे स्वागत स्वीकारणे चालूच होते. ही परोक्ष रूपाने प्रभूंची लीला होती. जाता जाता ते एका गावी पोचले. त्या गावात एक ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान एक व्यक्ती बाहेर फेकत असल्याचे त्यांना दिसले. त्या घरातील ब्राह्मणाने सावकाराकडून कर्जावर रक्कम घेतली होती, परंतु रक्कम परत करण्याची मुदत संपल्यावर सुद्धा तो ब्राह्मण ते ऋण परत करू शकला नव्हता. त्यामुळे सावकार त्यांचे सामान बाहेर फेकीत होता. ब्राह्मण आणि त्याची पत्नी मुले उदास होऊन बघत होते. गावातील लोक तमाशाप्रमाणे बघत उभे होते. कोणीही त्या ब्राह्मणाला अजून थोडी मुदत द्या असे साहस करून म्हणाले नाही. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या दोघांना त्या ब्राह्मणाची दया आली, परंतु सहाय्य करावे तर त्यांच्याकडे धन नव्हते. परंतु शंकर भट्ट साहस करून त्या सावकारास म्हणाले, शेठजी, या गरीब दुबळ्या ब्राह्मणावर दया करून अजून 2 महिन्याचा अवधी त्याला द्या. श्रीपाद प्रभूंच्या कृपेने त्याचे कष्ट दूर होतील. त्याचे कर्ज फेडण्याची जिम्मेदारी माझी आहे. यावर तो सावकार म्हणाला, बरे, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मी याला अजून 2 महिन्याचा अवधी देतो. माझे धन देईपर्यंत तुम्ही दोघांनी येथून कुठे जाऊ नये. जर याने माझे कर्ज ठरलेल्या अवधीत परत केले नाही तर मी याचे घर स्वाधीन करून घेईनच आणि मध्यस्थी केल्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा न्यायालयात नेईन. त्यावेळी न्यायाधीश जी शिक्षा देतील त्यास तुम्ही दोघे तितकेच पात्र व्हाल. इतके बोलून तो सावकार निघून गेला आणि ब्राह्मणाने आपले सामान घरात नेऊन ठेवले. त्याने शंकर भट्ट आणि धर्मगुप्तांचे आभार मानले आणि त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्या दिवशी सर्वांनी मिळून श्रीपाद राजम शरण प्रपद्ये हा जप मोठ्या सुरात केला. शंकर भट्ट हा ब्राह्मण एका महापुरुषाचा शिष्य आहे आणि तो त्यांच्या दैवी शक्तीनेच त्या गरीब ब्राह्मणाचे कर्ज फेडण्यास सिद्ध झाला आहे, असा प्रचार गावभर झाला होता. शंकर भट्ट मात्र मनातून भयभीत झाले होते, परंतु त्यांना श्रीपाद प्रभूंच्या सहायतेवर दृढ विश्वास होता. त्या ग्रामात शभेश्वर शास्त्री नावाचे एक पंडित आणि मोठे शास्त्रवेत्ता राहत होते. त्यांच्यावर एका प्रेतात्म्याचा अनुग्रह होता. त्याच्या आधाराने ते भूत, भविष्य, वर्तमान अगदी अचूकपणे सांगत असत. त्या गावातच शास्त्रींची एक बहीण राहत होती. एकदा तिचे पतिदेव कामासाठी दूरदेशी गेले होते. त्यांना जाऊन बरेच दिवस झाले होते आणि त्यांचा काही समाचार कळला नव्हता. त्यामुळे ती काळजीत होती. अशा अवस्थेत तिला एके दिवशी प्रातःकाळी एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात तिला आपल्या पतीचे निधन झाल्याचे दिसले. या स्वप्नामुळे ती अत्यंत घाबरून गेली आणि तिने याबद्दल आपला भाऊ शर्बेश्वर यास विचारले. त्याने त्याबद्दल प्रेतात्म्यास विचारले. त्या प्रेतात्म्याने सांगितले, तिचा पती देशांतरी गेलेला असताना मध्येच मार्गात चोरांनी त्याला घेरले आणि सर्व द्रव्य लुबाडून त्याला मारून टाकले. आपल्या भावाकडून हा समाचार ऐकून ती अत्यंत दुःखी होऊन विलाप करू लागली. त्यावेळी काही लोकांनी धीर देऊन तिला सांगितले की त्यांच्या गावात शंकर भट्ट नावाचे एक महापंडित आले आहेत. त्यांना घटना घटिताचे उत्तम ज्ञान असून श्रीपाद वल्लभ त्यांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याकडून सत्य काय ते जाणून घ्यावे. तिला शंकर भट्टाकडून सत्य जाणून घ्यावे अशी मनोमन इच्छा झाली. ती त्यांच्याकडे येऊन आपली सर्व कर्म कहाणी सांगून आर्तस्वरात म्हणू लागली, भाऊ, माझ्या मांगल्याचे रक्षण करा. शंकर भट्टाचे हृदय आणि तिची कहाणी ऐकून पाणी पाणी झाले. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या त्या शेतकऱ्याने दिलेल्या मंत्राक्षराची आठवण झाली आणि त्यांच्यात एका दिव्यस्फूर्तीचा संचार झाला. त्या स्त्रीला बोलावून ते म्हणाले, बाई, या मंत्राक्षदा घे आणि तुमच्या देवघराच्या पूजेत नेऊन सुरक्षित ठेव. तुझा पती थोड्याच दिवसात तुला भेटेल. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. हे वर्तमान काही लोकांनी शर्बेश्वर शास्त्रींना सांगितले. त्यांना आपल्या बहिणीचा खूप राग आला. तिने मात्र देवाजवळ संकल्प केला, माझे पती सुखरूप परत आल्यानंतर त्या गरीब ब्राह्मणाचे देणे देईन. तर शिवाय शंकर भट्टांना आपला गुरु करून श्रीपाद प्रभूचे नामस्मरण आराधना करीन. अशा प्रकारे 3 दिवस गेले. या 3 दिवसात शेतकऱ्याने आणलेल्या शिद्याने स्वयंपाक करून त्या गरीब ब्राह्मणाच्या पत्नीने सर्वांना यथेच्छित जेवू घातले. 4थ्या दिवशी शर्बेश्वर शास्त्रींच्या बहिणीचा पती देशाटन करून सुखरूप घरी परत आला. तिच्या आनंदाला पारावर नव्हता. तिच्या पतीला चोरांनी मार्गात मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एका मल्लाने मध्ये पडून त्यांचे रक्षण केले होते. त्या मंत्राक्षरांमुळे आज तिचे सौभाग्य टिकले, असा तिचा दृढ विश्वास झाला होता. खरोखर श्रीपाद प्रभूंचा महिमा आगाध आहे, अमोघ आहे. शंकर भट्टाचे ज्योतिष श्रीपाद प्रभूंच्या कृपेने खरे झाल्यामुळे
त्या गरीब ब्राह्मणाचे ऋण सर्वेश्वर शास्त्रींनी बहिणींच्या संकल्पानुसार फेडले होते. ही सर्व श्रीपाद प्रभूंची लीला. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 32 समाप्त. श्रीपाद राजम शरण प्रपद्ये.